नमस्कार मित्रांनो, खरीप हंगाम 2025 साठी ई-पीक पाहणी सुरू झालेली आहे। ई-पीक पाहणी हे तुम्ही स्वतः आपल्या मोबाईलवरून करू शकता व तुमच्या सातबाऱ्यावर तुमच्या पिकांची माहिती नोंदवू शकता। ई-पीक पाहणी करण्याची संपूर्ण प्रोसेस आपण आजच्या या व्हिडिओवर पाहणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटत राहील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया। तर सर्वात अगोदर तुम्हाला प्ले स्टोअरवर जायचे आहे। प्ले स्टोअरवर आल्यावर येथे ई-पीक किंवा ई-पीक पाहणी असे सर्च करा। सर्च झाल्यानंतर या ॲपला इन्स्टॉल करा। ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर त्याला ओपन करा। ॲप ओपन झाल्यावर येथे तुम्हाला काही परमिशन मागितले जाईल, तर अलाउवर क्लिक करून ते परमिशन तुम्हाला देऊन द्यायचे आहे। आता स्क्रीनला डाव्या बाजूला सरकवा। येथे पुन्हा एकदा सरकवा। ई-पीक करण्यासाठी जे काही कालावधी आहे ते या ठिकाणी दिलेली आहे, तर ते तुम्ही येथे पाहू शकता। आता येथे महसूल विभाग विचारला गेला आहे, तर ज्या काही विभागामध्ये तुम्ही येत असाल ते येथून निवडून घ्या। नंतर खाली या बाणाच्या चिन्हावर क्लिक करा। त्यानंतर लॉग इन करण्यासाठी येथे शेतकरी म्हणून लॉग इन यावर क्लिक करा। आता लॉग इन करण्यासाठी येथे तुमचे मोबाईल नंबर टाकून घ्या व खाली संकेतांक पाठवा यावर क्लिक करा। जर या अगोदर तुमची नोंदणी झाली नसेल तर सर्वात अगोदर तुम्हाला येथे तुमची नोंदणी करावा लागणार आहे। तर नोंदणी करण्यासाठी येथे तुमचे संपूर्ण नाव टाका। खाली तुमचे मोबाईल नंबर हे ऑटोमॅटिकली येईल। आता पुन्हा संकेतांक पाठवा यावर क्लिक करा। क्लिक करताच जो काही मोबाईल नंबर तुम्ही येथे दिले असाल त्यावर एक 4 अंकी OTP पाठवला जाईल। जर तुम्हाला OTP आला नसेल तर संकेतांक परत पाठवा यावर क्लिक करा, OTP येऊन जाईल। आता ते OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे व खाली या नोंदणी करा बटनावर क्लिक करायचे आहे। आपली नोंदणी आता झालेली आहे। आता आपल्याला लॉग इन करायचे आहे। तर येथे पुन्हा संकेतांक पाठवा यावर क्लिक करा। तुमच्या मोबाईलवर पुन्हा एक नवीन OTP येईल। ते OTP या ठिकाणी टाकून घ्या व लॉग इन बटनावर क्लिक करा। येथे खातेदाराचे नाव निवडायला सांगितले आहे, तर यावर क्लिक केल्यावर खातेदाराची नोंदणी झालेली नाही असे या ठिकाणी एक सूचना आलेली आहे। म्हणजेच आपल्याला येथे खातेदाराचे म्हणजे ज्या शेतकऱ्याचे ई-पीक पाहणी करायची आहे त्याची नोंदणी करावी लागणार आहे। तर ठीक आहे यावर क्लिक करा। आता खाली या ठिकाणी तुम्हाला नवीन खातेदार नोंदणी करा असे एक ऑप्शन दिसेल, तर यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। येथे ज्या ठिकाणी तुमची शेतजमीन असेल त्या ठिकाणाची माहिती द्यायची आहे। येथे विभाग हे ऑलरेडी दिलेला आहे। येथे ज्या ठिकाणची जमीन असेल त्या ठिकाणीचे जिल्हा निवडा, येथे तालुका निवडा व येथून तुमचे गावाचे नाव सिलेक्ट करून घ्या। गाव निवडल्यानंतर या चिन्हावर क्लिक करा। आता येथे तुम्हाला तुमचे म्हणजेच खातेदाराचे नाव शोधायचे आहे। तर नाव शोधण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला काही पर्याय दिले गेले आहेत, जसे की तुम्ही तुमचे पहिले नाव, मधले नाव किंवा आडनावाने तुमची माहिती शोधू शकता। या व्यतिरिक्त तुम्ही तुमचे खाते नंबर व तुमचे गट नंबर, ज्यालाच आपण सर्वे नंबर किंवा भूमापन क्रमांक सुद्धा म्हणतो, तर हे खाते नंबर किंवा गट नंबर टाकून सुद्धा तुम्ही तुमची माहिती शोधू शकता। आता ज्यांना माहीत नसेल की खाता नंबर व गट नंबर कुठे असते, तर तुमच्या सातबाऱ्यावर भूमापन क्रमांक व उपविभाग येथे तुमचे सर्वे नंबर म्हणजेच तुमचे गट नंबर व या ठिकाणी तुमचे खाते नंबर तुम्हाला पाहायला मिळेल। जर सातबारा तुमच्याकडे नसेल तर सातबाराची माहिती कसे पाहावे व ओरिजिनल सातबारा कसे काढावे यावर ऑलरेडी आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनलेली आहे। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन व कमेंट सेक्शनमध्ये भेटून जाईल, तर ते व्हिडिओ तुम्ही एकदा पाहू शकता। आता मला माझे गट नंबर माहीत आहे, तर मी येथे माझे गट नंबर टाकतो। तुम्ही आपल्या हिशोबाने टाकू शकता। आता या शोधा पर्यायावर क्लिक करा। आता खातेदार निवडण्यासाठी तुम्हाला एक नवीन ऑप्शन दिसेल, तर यावर क्लिक करून तुमचे नाव येथून निवडून घ्या। त्यानंतर या चिन्हावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी खातेदाराचे नाव व त्याच्याच खाली तुमच्या नावावर असलेली खाते नंबर तुम्हाला पाहायला मिळेल, तर ते तुम्हाला एकदा तपासून घ्यायचे आहे। माहिती बरोबर असल्यास या चिन्हावर क्लिक करा। आपली नोंदणी आता झालेली आहे, ठीक आहे वर क्लिक करा। आता खातेदाराचे नाव, येथून तुमचे नाव निवडा व या चिन्हावर क्लिक करा। आता ई-पीक करण्यासाठी आपल्यासमोर संपूर्ण पर्याय आलेले आहेत। आता एक एक करून हे सर्व ऑप्शन आपण पाहणार आहोत। एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या जमिनीची तुम्हाला ई-पीक करायची आहे त्या ठिकाणी जाऊनच हे ई-पीक तुम्हाला करता येणार आहे। इतर ठिकाणाहून तुम्हाला हे ई-पीक पाहणी करता येणार नाही। तर पहिले ऑप्शन आहे कायम पड किंवा चालू पड। तर या ठिकाणी आपल्याला जी जमीन सध्या रिकामी आहे, म्हणजेच ज्या जमिनीवर तुम्ही कोणतेही पीक घेतले नाहीत, अशा जमिनीची माहिती नोंदवायची आहे। अशा जमिनीला आपण पडीक जमीन सुद्धा म्हणतो। तर तुमचे जर पडीक जमीन असेल आणि त्याची माहिती जर तुम्हाला नोंदवायची असेल तर या पहिल्या ऑप्शनवर क्लिक करा। आता माहिती नोंदवण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला
ज्या खाते क्रमांकावर ती पडीक जमीन असेल ते खाते नंबर निवडायचे आहे। खाते नंबर निवडल्यानंतर येथे तुमचे सर्वे नंबर म्हणजेच तुमचे गट नंबर निवडायचे आहे। लक्षात ठेवा, आपण पडीक जमिनीची म्हणजेच ज्या जमिनीवर तुम्ही पीक लागवड केले नसाल त्याची माहिती या ठिकाणी नोंदवत आहोत, त्यामुळे योग्य माहिती येथे निवडा। गट क्रमांक निवडल्यानंतर त्या जमिनीचे एकूण क्षेत्र म्हणजेच एकूण किती जागा आहे ते येथे पाहायला मिळेल। नंतर येथे पडाचा प्रकार विचारला गेला आहे, कायम पड आहे की चालू पड आहे। तर कायम पड म्हणजे अशी जमीन ज्यामध्ये तुम्हाला कायमस्वरूपी कुठल्याही पिकांची लागवड करता येत नाही। तर अशी जमीन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कायम पड हे ऑप्शन निवडू शकता। आता खाली पड निवडायचे आहे। तर या ठिकाणी तुम्हाला कायम पडमध्ये कुठल्या प्रकारची जमीन येतात ते पाहायला मिळेल। तर यामध्ये खाजगी वन, राखीव वन, डोंगर पड, वाळवंट पड, मुरुम पड, रेल्वे पड, तलाव पड, धार्मिक स्थळ पड, एक विहीर पड, दोन विहीर पड, वस्ती पड, रस्ता पड इत्यादी भरपूरसे असे ऑप्शन तुम्हाला दिसतील। तर यापैकी तुमचे जमीन ज्या प्रकारामध्ये येत असेल ते येथून निवडून घ्या। दुसरे प्रकार आहे चालू पड। तर चालू पड म्हणजे अशी जमीन ज्यामध्ये तुम्ही सध्याच्या हंगामात कोणत्या तरी कारणामुळे लागवड केली नाही, परंतु पुढे भविष्यात तुम्ही त्यावर लागवड करू शकता ती जमीन। आता असे पडीक जमीन जर असेल तर तुम्हाला चालू पड हे ऑप्शन निवडायचे आहे। नंतर खाली पड निवडायचे आहे। तर यामध्ये चोपण पड, चराई पड, गवत पड, झाडी पड, बगीचा पड, पोट खराब, लागवडी योग्य पड तर इत्यादीपैकी तुमचे ऑप्शन निवडून घ्या। त्यानंतर खाली तुम्ही कायम पड किंवा चालू पड जे काही ऑप्शन निवडले असाल त्यानुसार तुमची पडीक जमीन किती क्षेत्रात आहे ते तुम्हाला येथे हेक्टरमध्ये टाकायचे आहे। लक्षात ठेवा, तुम्ही जे गट नंबर निवडले आहात त्यामध्ये जितके क्षेत्र असेल त्यापेक्षा अधिक क्षेत्र तुम्हाला यामध्ये टाकता येणार नाही। आता या ठिकाणी एक सूचना देण्यात आली आहे, कायम पड क्षेत्र हे प्रति कृषी वर्षात प्रत्येक सर्वे नंबरसाठी एकदाच नोंदवता येईल। तसेच नोंदविलेली माहिती चुकीची असल्यास ती अद्ययावत म्हणजेच अपडेट करता येईल। म्हणजेच कायम पड जमिनीची माहिती तुम्हाला फक्त एकदाच नोंदवायची आहे, ते प्रत्येक वर्षी नोंदवायची आवश्यकता नाही। सोबतच यामध्ये जर काही चूक झाली असेल तर अशा वेळेस तुम्ही ती माहिती बरोबर नोंदवून माहिती अपडेट करू शकता। पडीक जमिनीचे क्षेत्र टाकल्यानंतर खाली या चिन्हावर क्लिक करा। आता येथे तुमची जमिनीची लोकेशन दाखवले जाईल व त्यापासून तुम्ही किती दूर आहात ते सुद्धा येथे दाखवले जाईल। लक्षात ठेवा, तुमच्या जमिनीपासून तुमचे अंतर जे आहे ते कमीत कमी 20 मीटर असायला पाहिजे, तरच तुम्हाला पुढील प्रोसेस करता येईल। वर तुम्हाला एक मॅप दिसेल तर त्याला तुम्हाला लहान करायचे आहे। आता येथे लाल रंगामध्ये तुमच्या जमिनीचे लोकेशन व निळ्या रंगामध्ये तुमचे लोकेशन दाखवले जाईल। तुम्हाला मॅपनुसार तुमच्या जमिनीकडे जायचे आहे। तुमचे व जमिनीचे अंतर 20 मीटर किंवा त्यापेक्षा कमी झाल्यानंतर खाली तुम्हाला पुढे जा हे ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचे आहे। आता तुम्हाला तुमची पडीक जमिनीची फोटो काढायची आहे। तर छायाचित्र 1 वर क्लिक करा, येथे ठीक आहे वर क्लिक करा। नंतर जमिनीची फोटो काढून घ्या व या चिन्हावर क्लिक करा। त्यानंतर छायाचित्र 2 वर क्लिक करून पुन्हा एक फोटो काढा। या ठिकाणी तुम्ही दुसऱ्या बाजूचे पडीक जमिनीची सुद्धा फोटो काढू शकता। दोन्ही ठिकाणी फोटो काढल्यानंतर खाली या चिन्हावर क्लिक करा। या ठिकाणी तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती व तुम्ही काढलेली फोटो दिसेल, तर ते एकदा तपासून घ्या। त्यानंतर या बॉक्सवर क्लिक करून पुढे यावर क्लिक करा। आपली माहिती आता सेव्ह झालेली आहे, ठीक आहे वर क्लिक करा। आता वर उजव्या बाजूस पड माहिती पहा, यावर क्लिक करून तुम्ही नोंदवलेली माहिती तुम्ही येथे पाहू शकता। यामध्ये जर तुम्हाला काही दुरुस्ती करायची असेल किंवा ही माहिती जर तुम्हाला नष्ट करायची असेल म्हणजेच डिलीट करायची असेल तर ते तुम्ही 48 तासाच्या आत करू शकता। अशाच प्रकारे तुम्ही दुसऱ्या नंबरवरील पडीक जमिनीची देखील माहिती नोंदवू शकता। आता खाली होम बटनावर क्लिक करा। नंतर आहे पीक माहिती नोंदवा, परंतु त्या अगोदर आपण बांधावरची झाडे नोंदवा हे ऑप्शन पाहणार आहोत। जर तुमच्या बांधावर झाडे असतील तर त्याची माहिती तुम्ही येथे नोंदवू शकता। तर या ऑप्शनवर क्लिक करा। आता ज्या खाते क्रमांकावर झाडे असतील ते खाते नंबर येथून निवडून घ्या। येथून गट नंबर निवडा। गट नंबर निवडल्यानंतर बांधावरची झाडे या ठिकाणी तुम्हाला झाडांची नावे पाहायला मिळतील। तर जे कोणतेही झाडे तुमच्या बांधावर असतील ते येथून निवडून घ्या। मी येथे पळस निवडतो। त्यानंतर खाली जे झाड तुम्ही निवडले असाल त्याची संख्या येथे टाकायची आहे। 1 झाड आहे की 2 झाड आहे, जेवढे झाडे असतील तेवढी संख्या येथे टाकून घ्या। झाडांची संख्या टाकल्यानंतर तुम्हाला त्याची फोटो काढायची आहे। तर या कॅमेऱ्याच्या चिन्हावर क्लिक करा। नंतर झाडाची फोटो काढून यावर क्लिक करा। अशाच प्रकारे यावर क्लिक करून पुन्हा एकदा फोटो काढून घ्या। जर तुम्ही एकापेक्षा जास्त झाडांची संख्या टाकले असाल तर येथे वेगवेगळे झाडांची फोटो काढा। फोटो काढल्यानंतर यावर क्लिक करा। आता तुम्ही नोंदवलेली माहिती येथे दिसेल, ते तपासून या बॉक्सवर क्लिक करा व नंतर पुढेवर क्लिक करा।
झाडांची माहिती आता सेव्ह झालेली आहे, ठीक आहे वर क्लिक करा। आता दुसरे एखादे झाड असेल तर ते सुद्धा तुम्ही येथे नोंदवू शकता। तर येथे खाते नंबर, येथे गट नंबर निवडा, येथे झाडाचे नाव निवडा, खाली झाडांची संख्या टाका, नंतर झाडांची फोटो काढून घ्या व माहिती सेव्ह करून घ्या। माहिती सेव्ह झाल्यानंतर यावर क्लिक करून तुम्ही नोंदवलेली माहिती तुम्ही येथे पाहू शकता। तसेच ही माहिती तुम्ही 48 तासाच्या आत दुरुस्ती किंवा नष्ट करू शकता। या होम बटनावर क्लिक करून तुम्हाला मागे यायचे आहे। झाडांची माहिती नोंदवल्यानंतर आता आपण पीक माहिती नोंदवा हे ऑप्शन पाहणार आहोत। तर मित्रांनो, जर तुमची पडीक जमीन नसेल किंवा तुमच्या बांधावर झाडे नसतील तर अशा वेळेस तुम्ही हे दोन्ही ऑप्शन सोडून सरळ तुमची पिकांची माहिती नोंदवू शकता। तर आता या पर्यायावर क्लिक करा। आता सर्वात अगोदर येथे तुमचे खाते नंबर सिलेक्ट करा, त्यानंतर तुमचे भूमापन किंवा गट नंबर, ज्यालाच आपण सर्वे नंबर सुद्धा म्हणतो, ते येथे निवडून घ्या। सर्वे नंबर टाकताच त्याखाली त्या जमिनीचे एकूण क्षेत्र किती आहे व त्यापैकी पोट खराब जागा किती आहे त्याची माहिती येथे दिसेल। नंतर खाली आपल्याला येथे हंगाम निवडायचे आहे। तर तुम्ही जर संपूर्ण वर्ष पीक घेत असाल तर येथे पहिले ऑप्शन निवडा, खरीप हंगामातील पिकांसाठी दुसरे ऑप्शन निवडा। मी संपूर्ण वर्ष पीक घेत नाही त्यामुळे मी येथे खरीप म्हणजे दुसरे ऑप्शन निवडतो। नंतर खाली तुम्हाला पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र दिसेल। जर तुम्ही कायमपड किंवा चालू पडाची नोंदणी केली असाल तर त्यामध्ये जितके क्षेत्र तुम्ही टाकले असाल तितके क्षेत्र सोडून जी उरलेली जागा आहे ते येथे तुम्हाला दाखवली जाईल। जसे की तुम्ही येथे पाहू शकता की माझ्या जमिनीचे एकूण क्षेत्र जे आहे ते 1 हेक्टर 33 आर आहे। यापैकी 0.1 आर इतकी जमिनीची मी पडीक जमीन म्हणून नोंदणी केली आहे। त्यामुळे मला येथे 1 आर सोडून उरलेले 1 हेक्टर 32 आर क्षेत्र पेरणीसाठी उपलब्ध असल्याचे दाखवत आहे। त्यानंतर त्याखाली एक सूचना सुद्धा देण्यात आली आहे की कायम पड असल्यास सर्वात अगोदर तुम्हाला त्याची माहिती नोंदवायची आहे, त्यानंतर पिकांची नोंद करायची आहे। तर कायम पड जर असेल तर त्याची नोंद तुम्ही करून घ्या। आता खाली स्क्रॉल करा। या ठिकाणी पिकाचा वर्ग विचारला गेला आहे। तर तुम्ही निर्भेळ पीक म्हणजेच एक पीक घेता की मिश्र पीक म्हणजेच बहुपीक किंवा पॉलीहाऊस पीक किंवा सेडनेट हाऊस पीक, तर ते येथून निवडून घ्या। नंतर पिकाचा प्रकार येथे पीक लावले आहात की फळबाग आहे ते निवडा। जर तुम्ही मिश्र पीक म्हणजेच एकाच जागी एकापेक्षा अधिक पिके एकत्रित लावले असाल तर हे दुसरे नंबरचे ऑप्शन। जर पॉलीहाऊस पीक म्हणजेच भाजीपाला, फळे, फुले इत्यादींसाठी तिसरे ऑप्शन किंवा सेडनेट हाऊस पीक जर लावले असाल तर ऑप्शन। तर जे काही असेल ते ऑप्शन तुम्ही निवडू शकता। आता नंतर पिकांची किंवा झाडांची नावे विचारली गेली आहे। तर जे काही पिके तुम्ही घेतली असाल किंवा झाडे लावली असाल ते येथून निवडून घ्या। या ठिकाणी भरपूरसे असे पिकांची व झाडांची नावे पाहायला मिळतील, तर आपल्या हिशोबाने तुम्ही ते निवडून घ्या। पीक निवडल्यानंतर खाली ते पीक तुम्ही किती क्षेत्रामध्ये लावले आहात ते तुम्हाला हेक्टर आरमध्ये टाकायचे आहे। 1 हेक्टर आहे की 40 आर आहे की 5 आर आहे, तर जे काही असेल ते येथे टाकून घ्या। जर तुम्ही पूर्ण क्षेत्रामध्ये लागवड केली असाल तर पूर्ण क्षेत्र भरा, यावर तुम्ही क्लिक करू शकता। नंतर येथे तुम्हाला जलसिंचनाचे म्हणजेच पाण्याचे साधन निवडायचे आहे। जर तुमच्याकडे पाण्याचे कुठलेही साधन नसेल तर तुम्ही येथे पहिले ऑप्शन अजलसिंचित म्हणजेच कोरडवाहू हे ऑप्शन निवडू शकता। या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे सरकारी कालवा, खाजगी विहीर, तलाव, बंधारा, कूपनलिका, बोरवेल, नदी, नाला, शेततळे जे काही साधन असेल ते येथून निवडून घ्या। नंतर खाली सिंचन पद्धती विचारली गेली आहे। जर तुम्ही अजलसिंचित हे ऑप्शन निवडले असाल तर येथे तुम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही। या व्यतिरिक्त जर तुम्ही सिंचनाचे साधन निवडले असाल तर तुम्ही ठिबक सिंचन, तुषार सिंचन, प्रवाही सिंचन, तर जे काही तुमचे सिंचन पद्धती असेल ते येथे निवडून घ्या। किंवा तुम्ही जर अन्य प्रकारची पद्धत वापरत असाल तर शेवटचे ऑप्शन अन्य प्रकारे सिंचन यावर तुम्ही क्लिक करू शकता। सिंचन पद्धत निवडल्यानंतर खाली तुम्हाला लागवडीचा दिनांक निवडायचे आहे। तर यावर क्लिक करून ज्या दिवशी तुम्ही लागवड केली असाल ती तारीख येथून निवडून घ्या। दिनांक निवडल्यानंतर खाली तुम्हाला विचारला गेला आहे की किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी तुम्हाला नोंदणी करायची आहे काय, म्हणजेच जे काही पिके तुम्ही लावली असाल ते तुम्ही शासनाला हमी भावाने विक्री करणार आहात काय। तर येथे तुम्ही होय किंवा नाही आपल्या हिशोबाने ऑप्शन निवडून घ्या। नंतर पुढे जा यावर क्लिक करा। आता जिथे कुठेही तुमची जमीन असेल त्या ठिकाणी तुम्हाला जायचे आहे। तसेच जमिनीपासून तुमचे अंतर जे आहे ते कमीत कमी 20 मीटर असायला पाहिजे। तर 20 किंवा त्यापेक्षा कमी अंतर झाल्यावर पुढे जा यावर क्लिक करा। आता आपल्याला त्या शेतजमिनीची फोटो काढायची आहे। तर छायाचित्र 1 वर क्लिक करून एका ठिकाणीचे फोटो काढून घ्या व छायाचित्र 2 वर क्लिक करून दुसऱ्या ठिकाणीची फोटो काढा किंवा तुम्ही त्याच ठिकाणीची फोटो सुद्धा काढू शकता। फोटो काढल्यानंतर खाली या चिन्हावर क्लिक करा। क्लिक करताच तुमची माहिती येथे दिसेल, तर ते एकदा तपासून खाली या बॉक्सवर क्लिक करा। नंतर पुढे जा यावर क्लिक करा।
आपल्या पिकाची माहिती येथे सेव्ह झालेली आहे, ठीक आहे वर क्लिक करा। आता तुम्ही वर या ठिकाणी क्लिक करून तुम्ही नोंदवलेले पिकांची माहिती पाहू शकता। सोबतच यामध्ये काही दुरुस्ती करायची असेल किंवा ही माहिती जर डिलीट करायची असेल तर ते तुम्ही 48 तासाच्या आत करू शकता। आता याचप्रमाणे जितके तुमचे खाते नंबर असतील व त्यावरील सर्वे नंबर म्हणजेच गट नंबर असतील त्या सर्व शेतजमिनीची तुम्हाला एक एक करून पीक नोंदणी करून घ्यायची आहे। पीक नोंदणी झाल्यानंतर या होम बटनावर क्लिक करा। आता तुम्ही जर ऑफलाईन पद्धतीने माहिती नोंदवली असाल तर तुम्हाला या अपलोड बटनावर क्लिक करायचे आहे, परंतु आपण सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने नोंदवलं आहोत त्यामुळे हे ऑप्शन आपले कामाचे नाही। आता जी काही माहिती आपण नोंदविली आहोत ते आपल्याला सबमिट करायचे आहे, तर त्यासाठी पीक माहिती मिळवा या ऑप्शनवर क्लिक करा। आपली पिकांची माहिती आता प्राप्त झालेली आहे, ठीक आहे वर क्लिक करा। आता हे जे शेवटचे ऑप्शन राहिलेले आहे यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या गावातील खातेदारांची पीक पाहणी जी आहे ते पाहू शकता। तर आपल्याला आपले पीक पाहणीची माहिती पाहायची आहे तर या शेवटच्या पर्यायावर क्लिक करा। गावातील सर्व खातेदारांची लिस्ट तुमच्या समोर येईल। आता येथून तुम्ही आपले नाव शोधून घ्या। नाव मिळाल्यानंतर तुमच्या नावासमोर या ठिकाणी डोळ्याचे चिन्ह दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही केलेली पीक पाहणीची माहिती तुम्ही पाहू शकता। तर अशा प्रकारची आजची ही माहिती होती। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन एका माहितीसह, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।